आज सोनं अक्षरशः कोसळलं. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम जवळपास 5,000 रुपये घट झाली आहे. म्हणजेच 10 तोळ्यावर थेट 50,000पर्यंतचा फरक. आज सोनं चांदीचे दर धडाम. 24 कॅरेट सोनं 10 ग्रॅमला 5,000 रुपयांनी स्वस्त आणि चांदी किलोमागे थेट 20,000 रुपयांनी घसरली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सोन्याचे दर सातत्याने उच्च पातळीवर होते. काही बाजारांमध्ये हे दर 1,82,000 रुपयांच्या आसपास पोहोचले होते. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर थेट 2 लाखांच्या दिशेने जातील का अशी भीती खरेदीदारांमध्ये निर्माण झाली होती. मात्र आता फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. या पहिल्याच सत्रात सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली जात असून सध्याच्या घडीला हे दर साधारणपणे 1.5 लाखांच्या आसपास येताना दिसत आहेत. यामुळे ज्यांच्याकडे तातडीची लग्न समारंभाची गरज नाही तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर, चांदीचे आजचे बाजारभाव आणि या घसरणीमागील मुख्य कारणे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला सर्वप्रथम चांदीबद्दल बोलूया. सध्या चांदीच्या बाजारात जे काही घडतंय ते खूपच महत्त्वाचं आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी चांदीचे दर अनेक बाजारांमध्ये 4 लाखांच्या पुढे गेले होते. त्यामुळे चांदी ही सोन्यासारखीच प्रचंड वेगाने वाढते आहे अशी भावना बाजारात निर्माण झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच चित्र बदलताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच सत्रात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सध्या हे दर 3 लाखांच्या आत आलेले दिसत आहेत. ही घसरण अचानक झाली असली तरी ती अनपेक्षित नाही, कारण मागील काही आठवड्यांमध्ये चांदीच्या दरात अतिशय वेगाने वाढ झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नफा वसुली म्हणजेच प्रॉफिट बुकिंग सुरू झाली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर झाला. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत असल्याने आणि औद्योगिक क्षेत्रातून चांदीच्या मागणीत तात्पुरती घट झाल्यानेही चांदीवर दबाव निर्माण झालाय. अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरते चांदीतून पैसे बाहेर काढले. त्यामुळे दर घसरल्याचं दिसतंय. म्हणजेच ही घसरण घबराटीमुळे नसून बाजारातील नैसर्गिक दुरुस्ती असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. आता ही परिस्थिती लक्षात घेतली तर चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही सध्याचे दर महत्त्वाचे ठरत आहेत. तर आता पाहूया आज बाजारात चांदीचे नेमके दर काय आहेत. आजच्या ताज्या दरानुसार 1 ग्रॅम चांदीचा भाव 3,000 रुपये इतका नोंदवला गेला आहे. 10 ग्रॅम चांदी आज 3,000 रुपयांवर व्यवहारात आहे. 100 ग्रॅम चांदीचा दर सध्या 30,000 रुपये इतका नोंदवला गेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 1 किलो चांदीचा दर आज थेट 3 लाख रुपयांवर आला आहे, जो कालच्या तुलनेत 20,000 रुपयांनी घसरलेला आहे. आता आपण 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर पाहणार आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, कारण सध्या सोनं आणि चांदीच्या बाजारात जी घसरण सुरू आहे ती नेमकी का होते हे समजल्याशिवाय आजचे दर पाहणं अपूर्ण ठरेल. गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात जी अचानक आणि तीव्र घसरण दिसून येते आहे ती एकाच कारणामुळे झालेली नाही, तर ही घसरण सलग घडलेल्या अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आहे. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026. या अर्थसंकल्पात सोन्याशी संबंधित गुंतवणुकीवर काही नवीन कर संबंधित तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम असा झाला की मोठ्या गुंतवणूकदारांनी आणि संस्थात्मक खेळाडूंनी आपला आधीचा नफा सुरक्षित करण्यासाठी सोन्यातील पोझिशन्स विकायला सुरुवात केली. या प्रक्रियेला बाजाराच्या भाषेत प्रॉफिट बुकिंग म्हटलं जातं. जेव्हा एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर विक्री होते तेव्हा सोन्याच्या दरांवर दबाव येतो आणि भाव खाली येतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरची वाढती ताकद. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत तातडीची कपात होणार नाही असे संकेत मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा डॉलरकडे वळताना दिसत आहे. डॉलर मजबूत झाला की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी काहीशी कमी होते आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावांवर होतो. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की आठवड्याच्या सुरुवातीला ज्या पातळीवर सोन्याचे दर पोहोचले होते त्या रेकॉर्ड लेव्हलवरून आता भाव खाली येताना दिसत आहेत. या आंतरराष्ट्रीय संकेतांचा आणि बजेटमधील बदलांचा थेट परिणाम भारतातील MCX तसेच स्थानिक सराफ बाजारात स्पष्टपणे जाणवत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या दिसणारी ही घसरण घबराटीमुळे नसून ती बाजारातील नैसर्गिक दुरुस्ती म्हणजेच करेक्शन असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
आणि याच कारणामुळे जे लोक येणाऱ्या लग्न समारंभासाठी किंवा दीर्घकालीन बचतीच्या दृष्टीने सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही परिस्थिती एक संधी ठरू शकते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर आता आपण पाहूया आजचे सोन्याचे दर. सुरुवात करूया 18 कॅरेट सोन्यापासून, कारण सध्याच्या घसरणीचा पहिला आणि थेट परिणाम सर्वसामान्य खरेदीदार याच कॅटेगरीत पाहतो. आजच्या ताज्या दरानुसार 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम 11,580 रुपये इतका नोंदवला गेला आहे. 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी आज तुम्हाला 1,15,800 रुपये मोजावे लागत आहेत. तर 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर सध्या 1,15,800 रुपये इतका नोंदवला गेला आहे. हे दर पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. गेल्या काही दिवसांतील उच्चांकाच्या तुलनेत 18 कॅरेट सोन्यात लक्षणीय घसरण नोंदवली गेली आहे. मात्र इथेच चित्र पूर्ण होत नाही, कारण प्रत्यक्ष खरेदी आणि गुंतवणुकीच्या निर्णयात फक्त 18 कॅरेट नाही तर 22 आणि 24 कॅरेटचे दर निर्णायक ठरतात. आणि अनेक वेळा असं पाहायला मिळतं की 18 कॅरेटमध्ये झालेली घसरण 22 आणि 24 कॅरेटमध्ये तितक्याच प्रमाणात दिसेलच असं नाही. त्यामुळे फक्त 18 कॅरेटचे दर पाहून निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं. आता 18 कॅरेटचे दर समोर आल्यानंतर तुमच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो, हीच का खरी खरेदीची सुवर्णसंधी? सध्याच्या मार्केट रिसर्चनुसार पडद्यामागे एक वेगळीच हालचाल सुरू आहे. मोठे बँकिंग संस्था आणि मोठे व्यापारी सध्या थेट खरेदी न करता एका महत्त्वाच्या जागतिक घडामोडीची वाट पाहत आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते इतक्या मोठ्या घसरणीनंतर मोठे गुंतवणूकदार लगेच बाजारात उतरत नाहीत. ते वेट अँड वॉच म्हणजेच थांबा आणि पहा ही भूमिका घेतात. सोन्याचा स्वभाव पाहता एकदा ही घसरण स्थिर झाली की दरांना पुन्हा आधार मिळू शकतो. मात्र सध्या अमेरिकन डॉलरचा दबाव आणि मार्जिन कॉल्समुळे ही घसरण पुढील काही सत्रांपर्यंत सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच मोठी गुंतवणूक करण्याआधी 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर अतिशय महत्त्वाचे ठरतात. चला तर मग आता पाहूया 22 कॅरेट सोन्याचे दर. आजच्या ताज्या दरानुसार 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 14,158 रुपये नोंदवला गेला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी आज तुम्हाला 1,41,580 रुपये मोजावे लागत आहेत. तर 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर सध्या 1,41,580 रुपये इतका नोंदवला गेला आहे. आता पाहूया 24 कॅरेट सोन्याचे दर, जे शुद्ध सोन्याचे दर मानले जातात. आजच्या ताज्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 15,450 रुपये इतका नोंदवला गेला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी आज तुम्हाला 1,54,500 रुपये मोजावे लागत आहेत. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर सध्या 1,54,500 रुपये इतका नोंदवला गेला आहे. एकूणच पाहिलं तर सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये सध्या मोठी हालचाल सुरू आहे. खरेदीदारांनी घाई न करता बाजारातील संकेत समजून घेऊन निर्णय घेणं अधिक योग्य ठरेल. आता प्रश्न असा आहे की पुढचे काही दिवस सोनं आणि चांदीचे दर नेमके कुठल्या दिशेने जाऊ शकतात? हा प्रश्न सध्या प्रत्येक खरेदीदार, गुंतवणूकदार आणि सराफ व्यावसायिकांच्या मनात आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते अल्पकालीन म्हणजेच येत्या काही सत्रांमध्ये सोने चांदीच्या दरात आणखी थोडी अस्थिरता पाहायला मिळू शकते, कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून येणारे संकेत अजूनपर्यंत पूर्णपणे स्थिर झालेले नाहीत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून पुढील धोरणात्मक निर्णय, डॉलरची दिशा आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींवर येणारा कल ठरणार आहे. मात्र दुसरीकडे देशांतर्गत पातळीवर पाहिलं तर येणाऱ्या आठवड्यांमध्ये लग्न समारंभही हळूहळू सुरू होत आहेत. याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढण्याचे संकेत सराफ बाजारातून मिळत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ असंही सांगतात की सध्याची घसरण कायमस्वरूपी नसून ती काही प्रमाणात तांत्रिक दुरुस्ती म्हणजेच करेक्शन आहे. ज्या पातळीवरून भाव खाली आले आहेत त्या पातळीवरून पुन्हा मागणी वाढली तर दरांना आधार मिळू शकतो. त्यामुळे जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असाल तर एकाच वेळी मोठी रक्कम न गुंतवता टप्प्याटप्प्याने खरेदी करणं अधिक सुरक्षित मानलं जात आहे. आणि जर तुम्हाला लग्नासाठी किंवा दागिन्यांची तातडीची गरज असेल तर आजचे दर लक्षात घेऊन योग्य वेळीत निर्णय घेणं फायद्याचं ठरू शकतं. अशाच रोजच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.